शासन देणार होतं। त्यानंतर आता काही आपण सगळे ऊसतोड कामगार, जास्तीत जास्त संख्या ऊसतोड कामगारांची आहे त्या गावामध्ये। तर ऊसतोड कामगाराला ज्यावेळेस तुमच्या शाळेमध्ये हंगामी वसतिगृह आहे त्या ठिकाणी ठेवा, अन्यथा बीड जिल्ह्यामध्ये 30 असे बालगृह आहेत ज्या ठिकाणी तुम्ही 10वी होईस्तोवर आपल्या पाल्याला त्या वसतिगृहामध्ये एकही रुपया न भरता ठेवू शकता। वयाच्या 18 वर्षापर्यंत ते बालगृह त्याला सांभाळण्यास बंधनकारक आहे। त्यासाठी तुम्हाला त्याचा प्रवेश इथं घ्या किंवा इथं घेतला तर इथल्या हंगामी वसतिगृहात ठेवा। जर बाहेर शिकवायचं असेल, आता केजमध्ये आमच्या संस्थेचं 50 मुलांचं बालगृह आहे, जे तुम्ही मुलं सोबत घेऊन जाऊ शकत नाही, त्या मुलांना आमच्या वसतिगृहामध्ये ठेवा। त्या ठिकाणी तुम्हाला एकही रुपया फीस लागणार नाही। वर्षभर किंवा 18 वर्ष होईस्तोवर जरी ठेवलं तरी आम्ही त्याला सांभाळायला तयार आहोत। ही योजना आहे मुलांसाठी। त्यानंतर काही महिला संजय गांधी निराधार योजना, पेन्शन योजना असेल, ज्यांचं घराचा आधार गेलाय, घरातला करता पुरुष गेलाय, त्या महिलांसाठी तहसीलची संजय गांधी निराधार योजना आहे, ज्या योजनेसाठी जास्तीत जास्त अटी ठेवलेल्या नाहीत, त्याला मेडिकल लागत नाही, फक्त मृत्यू सर्टिफिकेट आणि जे काही ठराविक कागदपत्र आहेत ते दिल्याच्या नंतर तहसील कार्यालयात त्यांची बैठक सुद्धा घेतली जात नाही। आपण अर्ज दाखल केल्याच्या नंतर तात्काळ मंजुरी दिली जाते। त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथरावजी ऊसतोड कामगार मंडळाच्या अंतर्गत तुमची गावातून नाव नोंदणी, ऊसतोड कामगार म्हणून नाव नोंदणी होणं गरजेचं आहे, कारण महामंडळाच्या योजना आता चालू झाल्या। जर तुमची महामंडळाकडे नोंदणी नसेल आणि तुम्ही रोज जरी ऊस तोडीत असाल तर तुम्हाला एकही योजना मिळणार नाही।